चा जो यज्ञाचा भाग आहे त्याचा उत्तरार्ध आपण घेतला होता. यज्ञ संकल्पना काय आहे आणि सृष्टीमध्ये यज्ञकर्म कसं चालतं हा विषय आपण घेतला होता. वारा 14वा आणि 15वा श्लोक हा आपण मागच्या वेळेस घेतला होता. 16व्या श्लोकापर्यंत आलो होतो मला वाटतं. तेव्हा सृष्टीचक्रामध्ये जो एक यज्ञ चालत असतो त्या यज्ञामध्ये तिन्ही लोकांमध्ये परस्पर संतुलन कसं असतं याचं वर्णन ह्या 14व्या आणि 15व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की त्यामध्ये अन्नापासून संपूर्ण प्राणीमात्र तयार होतात. अन्न जे आहे हे पर्जन्यवृष्टीपासून निर्माण होतं. पर्जन्यवृष्टी ही यज्ञापासून होते. यज्ञ हे विहित कर्मापासून होतं. विहित कर्म जे आहे हे वेदापासून प्राप्त झालेलं आहे आणि वेद जे आहेत हे परमेश्वरापासून प्राप्त झालेले आहेत. आणि तो परमेश्वर जो अक्षर ब्रह्म आहे परमात्मा तो ह्या यज्ञामध्ये अखंड प्रतिष्ठित असतो. असं आपण 14व्या आणि 15व्या श्लोकाचा शब्दशः अर्थ पाहिला. त्याचा अर्थ असा आहे, सिद्धांत त्यामध्ये असा मांडलेला आहे की प्रत्येक मनुष्याला हे विहित कर्म दिलेलं आहे. त्याचा भर कुठे आहे तर प्रत्येक मनुष्याला विहित कर्म दिलेलं आहे आणि त्या विहित कर्माच्या अनुसार त्यांनी आपलं कर्तव्य सिद्ध करणं हाच यज्ञ आहे. आणि त्या यज्ञातून जे पर्जन्य तर पर्जन्याची वृष्टी ही अक्षरशः पावसाचाही विचार जरी केला तरी त्या पावसापासूनच अन्न निर्माण होतं. आणि आपण सर्वसाधारणपणे सर्वत्र विचार केला तर जे म्हणून कर्तव्य मनुष्याच्या माध्यमातून निर्माण होतं ते त्या सर्व कर्तव्यातूनच ही सृजन प्रक्रिया तयार होते. ही सृष्टी जी आहे ही सृष्टी त्या कर्तव्याच्या माध्यमातूनच तयार होते. आणि प्रजेची वृद्धी प्रजेचं पालन हे त्या कर्तव्यातूनच सिद्ध होत असतं. आणि हे कर्तव्य कसं आहे तर त्या शास्त्राच्या अनुसार वेदाच्या अनुसार हे कर्तव्य करायचं आहे. म्हणून त्याला विहित शब्द जो वापरला तर प्रत्येक मनुष्याला ही विशिष्ट प्रकृती दिलेली आहे. त्या प्रकृतीच्या अनुसार त्याचा स्वभाव दिलेला आहे. स्वभावाच्या अनुसार त्याचा स्वधर्म दिलेला आहे आणि स्वधर्माच्या अनुसार त्याचं विहित कर्म निश्चित केलेलं आहे. आणि विहित कर्म निश्चित केल्यामुळे त्याला ते कर्तव्य जर केलं तर तिन्ही लोकांमध्ये संतुलन राहतं आणि ते संतुलन जेव्हा सिद्ध होतं तेव्हा यज्ञ सिद्ध होतो. पण ह्या सगळ्या यज्ञामध्ये आणि ह्या सगळ्या क्रियेमध्ये जर प्रतिष्ठित कोण असेल हे समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण 4थं चरण जे 15व्या श्लोकाचं आहे त्याच्यामध्ये नित्यम यज्ञे ब्रह्मनित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. परमाक्षर परमात्मा नेहमीच ह्या यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो. म्हणजे तो सर्वव्याप्त आहे. तो अधिष्ठानातही तो आहे आणि आविष्कारातही तो आहे. ही धारणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विहित कर्मही होणार नाही. विहित कर्माच्या मध्ये एक क्रियेचा भाग आहे आणि एक धारणेचा भाग आहे. धारणा जी आहे ती अशी पाहिजे की या सर्व क्रियेमध्ये तो परमेश्वरच अधिष्ठित आहे आणि तोच सर्व कार्य करून घेतो आहे. ही धारणा जेव्हा असते ना त्यावेळेस योग सिद्ध होतो. योगाला केवळ क्रियेचंच अंग नाही आहे तर योगाला धारणेचं अंग आहे. म्हणून बुद्धीमध्ये ती जर धारणा असेल की परब्रह्म परमेश्वरच सर्वत्र सर्वव्याप्त आहे
आणि तोच ह्या ठिकाणी अधिष्ठानामध्ये आहे आणि तोच आविष्कारामध्ये आहे, ही धारणा ज्यावेळेस बुद्धीमध्ये निश्चित झाली त्यावेळेसच तुमच्याकडून विहित कर्म होईल. अन्यथा विहित कर्मामध्ये केव्हा प्रमाद होईल, केव्हा परधर्म होईल हे कळणारच नाही. परधर्मापासून जर संरक्षण करायचं असेल तर ह्या यज्ञामध्ये तो परब्रह्म परमेश्वर अधिष्ठित आहे, प्रतिष्ठित आहे, ही धारणा ज्यावेळेस अखंड असते त्यावेळेसच हे विहित कर्म होतं आणि सर्वव्याप्त परमेश्वर आहे ही धारणा निश्चित होते. कारण ही धारणा जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत कर्मयोगच सिद्ध होऊ शकत नाही. असा हा सिद्धांत या 14व्या-15व्या श्लोकामध्ये आपण पाहिला. त्याच्यानंतर 16वा श्लोक आपण पाहिला होता की ह्या जगामध्ये अशा प्रकारे परंपरेने चाललेले हे जे सृष्टीचक्र आहे त्याच्या अनुकूल जो कर्तव्य पालन करतो तो श्रेष्ठ ठरतो, परंतु ज्याला ह्याच्या विपरीत जो कर्म करतो त्याला त्या इंद्रियापासून जे भोगामध्ये जो रममाण होतो तो मात्र आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो. असं त्यांनी 16व्या अध्यायामध्ये निषिद्ध कर्म कसं होऊ शकतं, कारण ज्याची ती धारणाच नव्हे, या सृष्टीच्या चक्राच्या मध्ये आपला काही एक सहभाग आहे, आपण या समन्वयामध्ये सहभाग करायचा आहे, ही धारणा ज्याची नसते ना त्याच्या माध्यमातून केवळ भोगप्राप्ती आणि केवळ पाप निर्माण होतं. तेव्हा ही धारणा सुनिश्चित करण्याकरता पुढे पुन्हा 17व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की जो मनुष्य आपल्या आत्म्यामध्ये जो रममाण होणारा आहे, आपल्या आत्म्यातच जो संतुष्ट राहतो तो मात्र या सगळ्या बंधनापासून मुक्त होतो. त्यास कुठल्याही प्रकारचे कर्तव्य राहत नाही. आता कर्तव्य राहत नाही हा जो शब्द आहे ना ह्याच्यामध्ये सुद्धा थोडासा विस्ताराने गांभीर्याने विचार करण्याचा विषय आहे की हे कर्तव्य राहत नाही म्हणजे काय नेमकं. कर्तव्य राहत नाही ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्हाला प्राप्त असलेली जी प्रकृती आहे, जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, ही त्रिगुणात्मक प्रकृतीपासून ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे भिन्न होता, पूर्णपणे आत्मस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस त्याच्यामधला जो कर्तृत्व भावाचा जो अंश असतो तो कर्तृत्व भावाचा अंश नष्ट होणं म्हणजे कर्तव्य नाही असं आहे. नाही तर कोणी म्हणाल की आता कर्तव्य नसल्यामुळे आपल्याला क्रियाच करायची नाही आहे, तर तो वेगळ्या प्रकारचा एक अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा कर्तव्य अशा ह्याला कुठलंच कर्तव्य राहत नाही ह्या शब्दाचा थोडासा सखोल विचार करणं आवश्यक आहे. कर्तव्य ह्या शब्दामध्ये नकळतपणे कर्तृत्व भाव हा शिरलेला असतो. तर इथे अभिप्रेत काय आहे कर्तव्य या शब्दामध्ये की त्या ठिकाणी त्याला ह्या कर्तृत्व भावाने कार्य करण्याची जी एक त्याची भूमिका असते. कारण पहिला टप्पा जो आहे हा मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे अशा प्रकारचा वर्णाचा एक अभिमान ठेवून मला हे कर्तव्य करायचं आहे अशा प्रकारची धारणा ठेवून ज्यावेळेस तो करतो त्यावेळेस काहीतरी प्रमाणामध्ये कर्तृत्व भाव राहतो आणि माझी ही प्रकृती आहे, माझा हा देह आहे अशा प्रकारचा अहंकाराचा अंश त्या ठिकाणी असतो. हा अहंकाराचा अंश कुठपर्यंत आहे, जोपर्यंत त्या प्रकृतीमध्ये तो आसक्त आहे, जोपर्यंत त्याला असं वाटतं की ही माझी प्रकृती आहे, ही मला प्राप्त झालेला वर्ण आहे, अशा प्रकारचा भाव जोपर्यंत प्रकृतीमध्ये अगदी अंशात्मक का असे ना पण ज्यावेळेस त्याची ती आसक्ती असते तोपर्यंत त्याला तो कर्तृत्व भाव राहतो आणि मग ते कर्तव्य त्याला राहतच, ते बंधन आहे त्याला त्या कर्तव्याचं. इथे बंधन तुटलं असं नाही आहे, पण बंधनापासून तो मुक्त झाला हे निश्चित आहे. गंमत अशी आहे की प्रकृती उपलब्ध असणे आणि प्रकृतीमध्ये आसक्त असणे याच्यातला जो सूक्ष्म भेद आहे ना की प्रकृती उपलब्ध सगळ्यांना आहे, सत्पुरुषाला सिद्धपुरुषाला सुद्धा परमेश्वराला सुद्धा ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा देह परमेश्वराने धारण केलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं कोणालाच म्हणता येणार नाही की देह नाही आहे प्रकृती नाही आहे असं म्हणता येणार नाही. मग भेद कुठे आहे नेमका. भेद असा आहे की त्या प्रकृतीला माझी प्रकृती, माझा वर्ण, माझा देह अशा प्रकारचा जो सूक्ष्म भाव असतो तो सूक्ष्म भाव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कर्तव्याचा अंग त्याला आहे. तो सूक्ष्म भाव नष्ट झाला तर कर्तव्याचं परिवर्तन हे केवळ क्रियेमध्ये होतं. क्रिया ही चालू राहते ब्रह्मांडामध्ये. पहा तुम्ही सगळ्या ब्रह्मांडामध्ये हे अगदी नियमाने क्रिया चालू आहे. सूर्य उगवतात, चंद्र नक्षत्राचे ही सारखी सगळ्या पूर्ण अंतरिक्षामध्ये त्यांचं भ्रमण हे चालू असतं आणि विशिष्ट नियमाने चालू असतं. सगळं संतुलन चालू आहे.
पण ह्या सगळ्या क्रियेमध्ये भगवंताला स्वतःला त्याच्यात कर्तृत्व भाव नाही आहे की हे माझ्यामुळेच हे चाललं आहे आणि मी करतो आहे म्हणून सगळं चाललं आहे, असा अजिबात तो भाव नाही आहे. कारण तो स्वतः आपल्याच आत्मस्थितीमध्ये हा निर्गुण निराकार स्थितीमध्ये आहे तो, पण त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चालू आहे. तसाच अगदी त्याच प्रकारे जेव्हा मनुष्य पूर्ण आत्मभावामध्ये प्रवेश करतो, जेव्हा त्याची पूर्ण सिद्ध अवस्था होते, त्यावेळेस काय होतं की तो आत्मभावात राहतो आणि त्याला प्राप्त असलेला जो देह आहे ना, त्या देहामध्ये मात्र ही स्वाभाविक क्रिया ही चालू राहते. मग तिथे कर्तृत्वभाव राहत नाही, त्याला कुठलंही कर्तव्य नाही, हा असा त्या शब्दाचा अर्थ आहे. अन्यथा मनुष्य जर निष्क्रिय झाला तर मात्र सगळी गडबड होणार. कारण निष्क्रिय असणे आणि अक्रिय असणे याच्यामध्ये मागे मी भेद सांगितला की निष्क्रिय असणे या शब्दाचा अर्थ असा आहे की क्रियेपासूनच वंचित होणे. जसं अर्जुनाला झालं की नाही मी युद्ध करणार नाही, ही निष्क्रियतेची भावना आहे. पण भगवंत काय म्हणतात, अरे तू काय युद्ध करणार आहेस, तुझ्या प्रकृतीच्या माध्यमातूनच ते युद्ध होणार आहे. ही देहभावाची पासून आत्मभावामध्ये जेव्हा तू जातो तेव्हा तो निष्क्रियतेतून अक्रिय स्थितीमध्ये जातो. दोन्ही दिसायला सारखी आहे पण धारणेमध्ये खूप फरक आहे. निष्क्रियतेमध्ये मला करायचं नाही अशा प्रकारचा अहंकार आहे आणि अक्रियतेमध्ये अहंकाराचा लवलेश नाही. म्हणजे हा जो भेद आहे, हा भेद जर समजला तर देहभाव काय आहे आणि आत्मभाव काय या दोन्हीमधला फरक कळेल. आणि दोन्हीमधला जर फरक कळाला तरच कर्मयोग सिद्ध होतो. अन्यथा कर्मयोग कोणी म्हणेल बघ कर्मयोगामध्ये ज्ञानाची काय गरज आहे. काही लोक म्हणतील की नाही आम्हाला ज्ञानाची आवश्यकता नाही, आम्ही आपले कर्म करतो आणि जे काय असेल ते परमेश्वराला मान्य आहे असे त्याप्रमाणे होईल. पण जोपर्यंत मी कर्म करतो आणि मी कर्तव्य करतो आणि माझ्यामुळे सगळं होतं, हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत परमेश्वराचा स्पर्श नाही आहे, परमेश्वराच्या प्रतीतीचा स्पर्शच नाही आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत हा भाव आहे आणि जेव्हा तो अक्रिय स्थितीमध्ये म्हणजे तो आत्मभावामध्ये जेव्हा तो जातो तेव्हा तो करतो हा भावच राहत नाही तिथे, तो निरंकारी स्थितीमध्ये राहतो. तेव्हा तो कर्तृत्वभाव संपूर्ण म्हणजे या कर्तव्यापासून तो मुक्त होतो. त्याच्या पुढे 18व्या श्लोकामध्ये नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन चास्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यपाश्रयः न एव तस्य कृतेन अर्थः न अकृतेन इह कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित् अर्थव्यप आश्रयः. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की त्या महापुरुषाचे ह्या विश्वामध्ये कर्म करण्यात कोणतेही प्रयोजन असत नाही, तसेच कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणीमात्रात सुद्धा याचा किंचितही स्वार्थाचा संबंध राहत नाही. आता मी सांगितलं त्याचाच थोडा विस्ताराने या 18व्या श्लोकामध्ये पुढे 17व्याचाच पुढे विस्तार 18व्यामध्ये सांगितला आहे की त्यामध्ये हा जो महापुरुष आहे की जो आत्मभावामध्ये एकरूप झालेला आहे, जी आत्मस्थिती झाली आहे, त्याचं हे वर्णन आहे. त्या वर्णनामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की कर्म करण्यातही प्रयोजन नसतं आणि कर्म न करण्यातही प्रयोजन नसतं. म्हणजे हे दोन्ही स्थिती बघा. काही जण म्हणतील की बा कर्म नाही केल्यानंतर कर्म न करण्यात काय प्रयोजनाचा विषय आहे. मनुष्य म्हणतो ना मी काही करत नाही, तर काही करत नाही हा एक भाव आहे, हे सुद्धा एक कर्मच आहे की मला काहीच करायचं नाही आहे. मनुष्य चालतो ही एक क्रिया आहे, पण उभा राहतो ही सुद्धा एक क्रियाच आहे. कोणी म्हणेल की बा हा स्थिर आहे, उभा आहे तो, पण तो भाव आहे ना मी उभा आहे म्हणून. हा जो भाव असतो ना की ज्या ठिकाणी कर्तृत्व भाव आहे, ज्या ठिकाणी अहंकाराचा स्पर्श आहे, त्या ठिकाणी कर्म हे आलंच. दिसायला बाह्य स्थितीमध्ये जरी ते कर्म दिसत नसलं तरी धारणेमध्ये कर्म आहे ना, आणि सगळा कर्मयोग हा धारणेशी संबंधित आहे. कर्मयोगाचा संबंध हा बुद्धीशी असल्यामुळे त्याला बुद्धियोग हा सुद्धा शब्द वापरला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा कर्मयोगाचे पर्यायी शब्द जर आपण पाहिले ना त्यामध्ये बुद्धियोग शब्द वापरला आहे. तर काही लोक म्हणतील बा बुद्धियोग शब्द का वापरला, इथं क्रियाप्रधान गोष्ट आहे, मग तिथे बुद्धीचा काय संबंध आला. बुद्धीचाच मुख्य संबंध आहे. बुद्धीची जी धारणा आहे ना त्याच्यातूनच कर्मयोग सिद्ध होतं. तेव्हा त्या धारणेमध्ये ज्यावेळेस कर्तृत्वभाव शून्य होतो, ज्या धारणेमध्ये कर्म करणे आणि कर्म न करणे ह्या दोन्हीच्याही बाबतीत समस्थिती आहे. कर्म करण्याचाही आग्रह नाही आहे आणि कर्म न करण्याचाही आग्रह नाही, कारण प्रयोजन नाही आहे. कुठल्याही प्रकारचं फलप्राप्ती व्हावी अशा प्रकारची जी काही कामना असते ना, त्या कामनेचा लवलेश जिथे नसतो
त्या ठिकाणी तो जो महापुरुष आहे ना, तो कर्म करण्यातही त्याचा आग्रह नाही आहे आणि कर्म न करण्यातही आग्रह नाही आहे. नाही तर काही वेळेला काही संन्यासी म्हणा किंवा काही बाहेर म्हणजे वैराग्य प्राप्त झाल्याचं जे काही लक्षणं ते दाखवतात, तेव्हा ते एका ठिकाणी शांत स्थिर बसलेले असतात. आणि कोणी म्हटलं, बाबा काय महाराज तुम्ही काय शांत बसलेले आहेत, सगळं एवढं कार्य होत नाही, मला काही कर्तव्य नाही, मी काहीच करणार नाही, जे काय आहे ते परमेश्वर करेल. मग अशा निष्क्रिय स्थितीमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्ही काय कर्मापासून वंचित झाले का? कारण प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या अध्यायापासून आता आपण हे तिसऱ्या अध्यायाच्या मध्यावर आलो, त्या प्रत्येक ठिकाणी कर्म करणे आणि कर्म न करणे या दोन्हीवरही विस्ताराने सांगितलेलं आहे. कर्म करण्यावरही सांगितलं आहे, कर्म न करण्यावरही सांगितलं आहे. कारण त्याने अर्जुनाने त्या आधीच म्हटलं होतं की मग एवढं सगळं जर कर्म केल्यामुळे जर सगळं बंधन होत असेल तर कर्म न केलेलं चांगलं, ज्ञान मिळवलं म्हणजे संपलं काम. हे आधी पण त्यांनी सांगितलं. कर्म आणि ज्ञानात काय भेद आहे? मग कर्म करण्याकरता तुम्हाला कशाकरता तू उद्युक्त करतोस? त्यापेक्षा कर्म न केलेलं बरं. हे तिथून सुरुवात झालेली आहे. त्याचीच पुढे विस्ताराने ह्या 18व्या श्लोकामध्ये सांगता येते की कर्म करणे आणि कर्म न करणे या दोन्हीमध्ये आसक्ती नाही आहे. त्याचं कारण असं आहे की कर्म न करण्यामध्ये अभिनिवेश आहे. कर्म करण्यात तर अभिनिवेश, अहंकार तर असतो, पण कर्म न करण्यात अहंकार आहे. कारण तिथे एक प्रकारचं मनुष्य प्रदर्शन करतो की मी वैराग्यशील आहे, मी निरंकारी आहे, मला कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्ती नाही. आता मला आसक्ती नाही ह्या 3 शब्द आपण पाहिले ना, तर ह्याच्यामध्ये आसक्ती नाही हे 2 शब्द खरे महत्त्वाचे आहेत. पण मला हा शब्द फार म्हणजे धोकादायक आहे. तिथे धोका निर्माण होतो की मी अनासक्त झालो. 2 परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. दोन्ही शब्द हे एकमेकाला विरोध करणार आहेत. कारण मी नावाची गोष्ट नाही, ही अनासक्त होऊ शकत नाही. मी नावाच्या गोष्टीला सगळी कामना लागू नये. आणि अनासक्ती हे निष्काम भावाचा विषय आहे. जिथे जिथे अहंकार आला त्या ठिकाणी अभाव आला. जिथे जिथे अभाव आला तिथे तिथे कामना आली. आणि जिथे जिथे कामना आली तिथे निष्काम भाव होऊ शकत नाही. म्हणून गंमत अशी आहे की कोणी म्हणेल मी निष्काम झालो किंवा मी अनासक्त झालो किंवा मी निरहंकारी झालो, तर हे जे शब्द आहेत ना, हे मोठे फसवे शब्द आहेत. बुद्धीमध्ये जो भ्रम निर्माण होतो ना, तो ह्या गोष्टीमुळेच निर्माण होतो की जी वस्तूच अस्तित्वात नाही आहे त्याचा आधार घेतलेला आहे. मी नावाची वस्तू या जगात अस्तित्वातच नाही आहे मुळात. पण भ्रमामुळे मी नावाची वस्तू आहे अशा प्रकारची जी धारणा झाली की मग कितीही तत्त्वज्ञानाचा त्याने आधार घेतला तरी मुळातून मी नावाच्या गोष्टीचा आधार घेतल्यामुळे ते तत्त्वज्ञान तिथे टिकूच शकत नाही. कारण भ्रमाचा आधार आहे आणि ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न आहे. भ्रम जो आहे तो अहंकार आहे. आणि ज्ञानप्राप्तीच्या प्रयत्नामध्ये मोठे मोठे ग्रंथ वाचन चालू आहेत, पाठांतर चालू आहे, मोठे मोठे सत्संगती होते, मोठे मोठे प्रवचनं चालू आहेत, पण आधार अहंकाराचा. बस सगळंच निसरडं काम आहे. काय सगळंच निसटून चाललं, काही हातातच टिकतच नाही काही. कारण न टिकणाऱ्या गोष्टीचा आधार घेऊन टिकणाऱ्या गोष्टीचा शोध घेणं चालू आहे. तेव्हा आधी अशा ठिकाणी उभे राहा की तुम्ही टिकून राहाल आणि मग टिकणारी वस्तू आपोआप प्राप्त होईल. तर टिकणारी वस्तू काय आहे? तर टिकणारी वस्तू हा स्वयंभाव, जो आत्मभाव, जो आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्ही एकरूप व्हाल, ज्यावेळेस ते अविनाशी तत्त्व काय आहे याच्याशी तुम्ही त्या एकरूप व्हाल, तेव्हा ज्ञान हे आपोआपच प्रगट होईल. ते प्रगट होण्याकरता वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. आणि पुन्हा अहंकार गेला ही धारणा तिथे ठेवण्याचं कारण नाही. तो आलाही नाही आणि गेलाही नाही, त्याचं अस्तित्वच नाही आहे. तो येतो कसा आणि जातो कसा? तो येतो हा भ्रम आणि जातो हा भ्रम. येणारा हा भ्रम आहे, जाणारा भ्रम आहे. अहंकार हा भ्रमच आहे. म्हणजे असून नसल्यासारखा पण नसून आहे असं वाटणारा तो अहंकार. असे हे अहंकार जे आहे, ही मायामय जी गोष्ट आहे, त्या गोष्टीमुळे मनुष्य असं म्हणतो की बाबा मी कर्म नाही केलं तर चालेल ना, किंवा मी जर कर्मच नाही केलं तर मी अनासक्त होईल, मी निष्काम भावाला प्राप्त होईल. हे जे वाक्य आहे, हे वाक्य फार गांभीर्याने घेतलं पाहिजे. तेव्हा ह्याला धरूनच तो जो महापुरुष आहे, जो महापुरुष आत्मभावाशी स्थिर झालेला आहे, आत्मभावाशी एकरूप झालेला आहे. आणि त्या आत्मभावाशी एकरूप झाल्यामुळे कर्म करणे आणि कर्म न करणे ह्या दोन्हीच्याही ज्या फलप्राप्ती आहे, ह्या फलप्राप्तीमध्ये तो अनासक्त आहे. त्या फळामध्येच तो
फळप्राप्तीबद्दलच त्याला कुठल्याही प्रकारची इच्छा नाही आहे, कुठल्याच प्रकारची कामना राहिलेली नाही आहे, म्हणून कुठल्याही प्रकारचं त्याचं प्रयोजन नाही, कर्म करण्याचंही प्रयोजन नाही आहे, कर्म न करण्याचंही प्रयोजन नाही आहे. असा जो महापुरुष आहे तो महापुरुष या सबंध प्राणीमात्राच्या कल्याणाकरताच तो कार्य करतो. त्याचं काय वैशिष्ट्य असेल? कारण तो का त्याची ही धारणा आता निश्चित झालेली आहे की देह नावाची वस्तू जी आहे ना, ही ह्या ब्रह्मांडामध्ये जे पंचमहाभूत आणि त्रिगुणात्मक प्रकृती जी कार्य करते ना, त्या पूर्ण प्रकृतीचंच हे एक अंश आहे. तो विभाग त्याचाच आहे, आपला नाहीच आहे. तो आपली वस्तू नाही आहे, तर आपण ह्या माध्यमातून काही केलं म्हणून आपण केलं म्हणणं हा केवढा घोर अज्ञानाचा भाग आहे. तेव्हा ही प्रकृती, हे शरीर, या शरीराच्या निमित्ताने मिळालेला जो स्वभाव आणि या स्वभावाच्या निमित्ताने मिळालेलं जो स्वधर्म आहे, हा सगळ्याचा सगळा विभाग हा प्रकृतीचा आहे. त्यामुळे त्यात करणे आणि न करणे हा विषय माझा नाही आहे. कारण करणे हा विषय त्या प्रकृतीमध्ये गुणक्रीडेप्रमाणे होणार, आणि न करणे हा जो भाग आहे ह्याचा वैराग्याशी काडीचाही संबंध नाही. मी वैराग्यशील आहे हा भावसुद्धा जो आहे हा स्वतः पराभव करणारा भाव आहे. गोष्ट सूक्ष्म आहे. शब्दाचे अर्थ सांगताना आपण कोणत्या प्रकारचं सर्वनाम त्याला लावलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं क्रियापद लावलेलं आहे ह्याच्यामुळे त्याचा अर्थ हे बदलत असतं. काय की त्यामुळे ह्या स्थितीमध्ये ज्यावेळेस तो महापुरुष येतो त्यावेळेस त्याला स्वतःचा स्वार्थ किंवा स्वतःचा भोग असा कुठल्याच प्रकारचा राहत नाही आणि तो संपूर्ण प्राणीमात्राच्या कल्याणाकरताच तो कार्य करत असतो. अशी ही स्थिती त्या महापुरुषाची दिलेली आहे आणि असं हे वर्णन या 18व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो 19वा श्लोक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं पुढे परिणाम दिलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीची उपलब्धी काय होऊ शकते हे 19व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की ह्या निष्काम कर्माचं फळ हे कसं परमेश्वर प्राप्तीमध्ये होतं आणि अनासक्त भावाने कर्म करण्यास अर्जुनाला आज्ञा कशी दिली आहे. तेव्हा अनासक्त भाव आणि निष्काम कर्म ह्याचा परिणाम काय आहे, याची उपलब्धी काय असेल तर परमेश्वर प्राप्ती आहे. हे विधान ह्या 19व्या श्लोकात दिलेलं आहे. तस्मात् सक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः तस्मात् असक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्ता हि आचरम कर्म परम आपनोति पुरुषः. म्हणून निरंतरपणे आसक्तीने रहित होऊन कर्तव्य कर्म नीटपणे तू करत जा असं भगवंत अर्जुनाला आज्ञा करतात. कारण याचं कारण सांगतात की आसक्तीने रहित होऊन कर्म करणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाला परमात्मा तत्व प्राप्त होतं, तो परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणून तू नेहमी आसक्त राहा आणि कर्तव्य कर्म हे नीट करत राहा. नेहमी अनासक्त राहा आणि कर्तव्य कर्म करत राहा. कारण आसक्ती सोडून दिल्यानंतर कर्म करणारा मनुष्य हा परमात्म्याला प्राप्त होतो. हे विधान आहे. आता हे विधान आपण खूप विस्ताराने चिंतन करण्यासारखं विधान आहे. तेव्हा परमेश्वर प्राप्तीचा आणि अनासक्तीचा काय संबंध आहे? परमेश्वर प्राप्ती आणि अनासक्ती, परमेश्वर प्राप्ती आणि अनासक्तीने कर्तव्य करणे याचा काय संबंध आहे? परमेश्वराचं स्वरूप काय आहे आणि अनासक्तपणे केलेल्या कर्तव्याचं काय नेमकं स्वरूप आहे? या दोघांचा परस्पर समन्वय कसा आहे आणि अनासक्तीने कर्म करणाऱ्या माणसाला परमेश्वर नेमका कसा प्राप्त होतो, असा ह्या 19व्या श्लोकाचा असा मुख्य त्यातला विषय आहे. तेव्हा त्याच्यामध्ये पहिल्यांदा अनासक्त जो भाव आहे ना, हा अनासक्त भाव हा खरं म्हणजे हा अंतःकरणातला भाव आहे. हा काही हातपायाने दाखवायचा भाव नाही आहे बरं का. म्हणजे भाव जो असतो की नाही, जेव्हा भाव शब्द वापरतो तेव्हा भाव हा शब्द भावनेशी निगडीत आहे आणि भावना जी आहे ही अंतःकरणाशी निगडीत आहे. अंतःकरणामध्ये काय आहे तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे त्याचे 4 अंग आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चारही ह्याच्यामध्ये अहंकार नावाची गोष्ट आहे ना, ती मनाला कलुषित करते, बुद्धीला कलुषित करते, चित्तालासुद्धा कलुषित करते. तेव्हा ह्या चारही ह्याच्यामध्ये अहंकाराचा पूर्णपणे अभाव, मनाचं पूर्णपणे बुद्धीमध्ये लीन होणे, बुद्धी जी आहे ती चित्तात लीन होणे आणि चित्त जे आहे ते परमेश्वरात लीन होणे, ही प्रक्रिया ज्यावेळेस होते ना तेव्हा तो अनासक्त होतो. कारण आसक्ती कशामुळे होते
आसक्तीचं कारण बघा. एक एक आपण शब्दाची फोड करत गेलो की आपल्याला हे अनासक्त म्हणजे काय हे कळेल. आसक्ती जी आहे ही त्या पहिल्यांदा मूळ कारण त्याचं जीवभावामुळे, तो जीवस्थितीमध्ये जेव्हा येतो त्यावेळेस तो जीवस्थितीमध्ये आल्याबरोबर तो काय म्हणतो की मी देह आहे, मी भोक्ता आहे, मी ज्ञाता आहे, मी कर्ता आहे, मी धारण करता आहे. असा ज्ञाता, करता, भोगता आणि धरता असे त्याचे जे 4 भाव जे आहेत, ह्या 4 भावांनी तो जीव तयार झाला. नाही तर जीव नावाची गोष्टसुद्धा ही भ्रामकच आहे खरं म्हणजे. तो आत्माच आहे, पण त्याला आत्म्याला जीव शब्द जोडला आणि त्याला जीवात्मा शब्द लावला. तर तो जो जीव शब्द आहे, या जीव शब्दामध्ये हे 4 भाव त्याच्यात आले, कर्ता, भोक्ता, ज्ञाता आणि धरता, धारण करणारा. तर अशा प्रकारे हे जे 4 भाव त्या जीवामध्ये आले, तर तो जीव हे 4 भाव संपूर्णपणे हे म्हणजे प्राप्त करण्याकरता तो जीव कुठे येऊन बसला, तर तो मनामध्ये आणि बुद्धीमध्ये येऊन बसला. त्याचं स्थान, निवासस्थान बघा, तो मनामध्ये आणि बुद्धीमध्ये येऊन बसला. आणि तो स्वतः त्याने काय रूप धारण केलं, त्याने अहंकाराचं रूप धारण केलं. स्वतः जीवाचं परिवर्तन कशात झालं, अहंकारात झालं. आणि स्थान कोणतं, निवास कुठलं झालं, तर मनाचं आणि बुद्धीचं झालं. त्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये जाऊन त्यांनी काय केलं, त्या इंद्रियाच्या मार्फत ह्या सगळे जे काय सगळे विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, हे 5 विषय जे आहेत, ह्या 5 विषयाला प्राप्त करण्याकरता जीवाची धडपड सुरू झाली. जीव हा स्वतः अहंकाराचं रूप धारण करून मनामधून आणि बुद्धीमधून त्या अनेक प्रकारचे जे विषय असतात ते प्राप्त करण्याकरता त्याचे प्रयास सुरू झाले. आणि ह्या प्राप्त करण्यामध्ये त्याची जी धारणा झाली ना, त्या धारणेलाच आसक्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा आसक्ती हा शब्द कुठून आला आणि कसा आला, तर आसक्ती हा मुळातूनच जीवभावातून आला. आणि जीवभावातून मनबुद्धीमध्ये स्थिर होऊन स्वतः अहंकाराचं रूप धारण करून मी करता, मी भोगता, मी धरता, मी करता, मी अशा प्रकारची भावना घेऊन मन आणि बुद्धीचा विनियोग त्या इंद्रियाच्या माध्यमातून विषयप्राप्ती करून हे आपल्याला असं मिळावं, असं फळ मिळावं, अशा प्रकारची जी धारणा आहे ना, त्याला आसक्ती असं म्हणतात. आता ह्याच्या विरुद्ध इथे काय सांगितलं आहे की निरंतरपणे आसक्तीरहित होऊन होणे. आता आसक्तीरहित होणे म्हणजे काय, ह्याच्या विरुद्ध भूमिका आहे की आता ही जी जीवाची जी भूमिका आहे ना, मी करता, मी भोगता, मी ज्ञाता आणि मी धरता, ह्या भूमिकेतून भूमिका बदलली. भूमिका काय झाली, जीवाच्या हे लक्षात आलं की हे खोटं आहे. सद्गुरूच्या कृपेने त्याच्यावर असं काही अनुग्रह झाला की त्या अनुग्रहाचा परिणाम असा झाला की त्याच्या असं लक्षात आलं की हे करता, भोगता, ज्ञाता, धरता मी नव्हे. माझं स्थानच वेगळं आहे, माझं स्थान चुकलं, रस्ता भटकला मी. माझं स्थान कुठे आहे, तर ह्या मनबुद्धीमध्ये माझं स्थान नव्हे. या मनबुद्धीमध्ये येऊन बसलो म्हणून मी फसलो. चुकीच्या ठिकाणी येऊन बसला की मनुष्य फसलो की नाही, तसं या मनबुद्धीमध्ये मी येऊन बसलो आणि मी फसलो. आणि या इंद्रियांच्या मार्फत जे मी विषय प्राप्त करून मला जे सुख मिळेल अशी जी माझी धारणा होती, ती धारणाच चुकीची आहे. हा भ्रम आहे पूर्ण. या भ्रमाचा निराश हा सद्गुरूच्या कृपेने झाल्यावर तो जो जीव आहे, त्या जीवाची ओढ आता आत्मतत्वाकडे चालली. म्हणजे खरं म्हणजे तो आत्म्याला जोडलेलाच होता, कारण ती ग्रंथीच होती. ती जीवा म्हणजे ह्या देहाचं, ह्या प्रकृतीचं आणि त्या आत्मतत्वाला जोडणारा जी ग्रंथी आहे ना, त्यालाच जीव असं म्हटलेलं आहे. ती जी ग्रंथी आहे ना, ती ग्रंथी जेव्हा ह्या सगळ्या प्रकृतीची संबंध तोडते तेव्हा ती ग्रंथी सुटते, गाठच सुटते. आणि एकदा ती गाठ सुटली की तो त्याचा जे काही अहंकाराचं रूप त्याने जे धारण केलेलं आहे, ते अहंकाराचं रूप बदलतं. ते बदलून तो जीव जो आहे तो मनबुद्धीतून उठतो आणि तो आत्मतत्वाशी जाऊन बसतो. ही आत्मस्थिती आहे. हे जो हा आत्मभाव आहे, या आत्मभावात जेव्हा तो एकरूप होतो ना, त्यावेळेस काय होतं की ह्या इंद्रियाच्या मार्फत, या मनबुद्धीच्या मार्फत ज्या सगळ्या 5 विषयाच्या मागे जी धावण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया बंद होते. क्रिया बंद होते, पण ही क्रिया म्हणजे काय की कर्तृत्व भाव बंद होतो. क्रिया बंद होते असं म्हणताना हे जे काय गुणक्रीडा जे चालू आहे ती बंद होत नाही. तर काय बंद होतं, तर मी करतो, मी जाणतो, अशा प्रकारचे जे काही भावना आहे ती भावना त्याची नष्ट होते. आणि मग प्रकृतीमध्ये जे आहे ना, हे जे 5 पंचमहाभूत आहेत, हे त्रिगुण आहेत. आणि ह्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या गुणामध्ये होणाऱ्या ज्या क्रीडा आहेत, या क्रीडा ज्या आहेत त्या पहिल्यांदाही होत होत्या, नंतरही होत होत्या. फक्त हा जीव त्याच्यातून आपला भाव
बदलतो आणि तो आत्मतत्वाची लीन झाल्यामुळे त्याच्या धारणेत फरक पडतो. त्याची जी धारणा आहे ना, ती धारणा मी करता मी भोगतापासून मी परमेश्वराचा अंश आहे, मी आणि तो एकाच गोष्टीने बनलेले आहेत, चैतन्यानेच बनलेले आहेत, आमचं एकच रूप आहे, आम्ही सच्चिदानंद स्वरूपातच आहोत. आणि ही जी काय क्रीडा चालू आहे, ही क्रीडेशी माझं काही घेणं देणं नाही. ही एकदा स्थिती आली ना, ही स्थिती म्हणजेच अनासक्त स्थिती. मग काय होतं, आता अशा वेळेस इंद्रियांचं काय होतं, मनाचं काय होतं, बुद्धीचं काय होतं, चित्ताचं काय होतं. हे बघा, ही गंमत आहे. मुळातून अंतःकरण हे त्रिगुणात्मक आहे, त्रिगुणाच्या क्रीडा चालू आहेत. स्थूल देह जो आहे तो पंचमहाभूताचा आहे आणि अंतःकरण त्रिगुणाचं आहे. त्यामुळे त्रिगुणातल्या क्रीडा चालू आहेत. पण या क्रीडेमध्ये जो एक अहंकाराचा एक शक्ती होती ना, एक ती शक्ती मात्र निघून गेली. ते अहंकार जो आहे तो शून्यवत झाला आणि जीवभाव जो आहे तो आत्मतत्वामध्ये गेला. तेव्हा हे जे इंद्रिय आहेत ना, हे आकुंचित झाले. हे आकुंचित होऊन मनामध्ये लीन झाले. मन जे आहे बुद्धीत लीन झालं आणि बुद्धी जी आहे ते आत्मतत्वात लीन झाली. जेव्हा बुद्धी आत्मतत्वात लीन होते तेव्हा बुद्धीची धारणा जी आहे ना ती बदलून जाते. बुद्धीमध्ये जी धारणा होती की मला हे फल पाहिजे, मला असं पाहिजे, ही धारणा बदलून जाते आणि त्या धारणेचं परिवर्तन जे आहे ते अनासक्त भावात होतं. म्हणून अनासक्त जो भाव आहे ना, ही धारणा आहे. अनासक्ती काय माहिती आहे का, ही काही बाह्य क्रिया नव्हे. माणसाचा बघा, एखादा सिद्ध पुरुषसुद्धा जेवण करत असेल तर तोही अन्नाचा घास हाताने उचलतो आणि तोंडात घालतो. आणि अतिशय आसक्त मनुष्यसुद्धा अन्नाचा घास उचलतो आणि तोंडात घालतो. पण दोघांच्या धारणेत फरक आहे. जो आसक्त असतो ना तो म्हणतो मीठ कमी झालं का जास्त झालं, पदार्थ उत्तम झाला का कसा झाला, अजून हा पदार्थ जास्त खाल्ला पाहिजे, आपल्याकडे लोक लक्ष देतात का नाही देत, आपली अपमान करतात का आपली प्रशंसा करतात. ही सगळी त्याची धारणा आहे. जेवताना जेवण करताना आपल्याला किती मोठेपणा मिळतो, आपल्याला सगळं चविष्ट अन्न मिळतं का नाही मिळत, याची चव चांगली आहे का वाईट आहे, ही सगळी धारणा दोघंही घास उचलायला लागले. आणि जो सिद्ध पुरुष आहे त्याला आपण घास उचलतो तोंडात ठेवतो याचंही फारसं भान नाही. तो एक आपल्या देहकर्म म्हणून एक देहाचा एक कर्तव्याचा भाग म्हणून तो सहजतेने तो करतो. त्याच्यामध्ये चव चांगली झाली का खराब झाली याचं फारसं भान त्याला नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणी आपल्याला मान अपमान देतं किंवा मोठेपणा देतो ह्याच्याबद्दलची फारशी काही दखल नाही आहे. कारण तो आत्मभावामध्ये आहे आणि आपल्या आत्मस्थितीमध्ये तो आनंदी स्थितीमध्ये आहे. त्याच्या आनंदामध्ये कुठेही कमतरता नाही आहे. इथे मात्र काय, जिथे आसक्ती आहे ना तिथे मात्र धारणेमध्ये सारखी ही फलप्राप्तीची विषय असल्यामुळे एक अधीरता आहे की आपल्याला मान मिळेल का सन्मान मिळेल, लोक आपल्याला फसवतील का काय करतील. ही सारखी एक प्रकारची त्याच्यामध्ये ती जी धारणा आहे ना त्या धारणेमध्ये एक अस्थिरता आहे, एक अधीरता आहे. आणि इथे मात्र स्थैर्य आहे. सिद्ध पुरुष म्हणजे दोघांची क्रिया, बाहेर क्रिया बघा तुम्ही, बाहेर हाही घास उचलतो तोंडात ठेवतो, तोही घास उचलतो आणि तोंडात ठेवतो. पण दोघांच्या धारणेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एक अतिशय स्थिर आहे, काही नाही, काही कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकारची अस्थिरता नाही, अधीरता नाही, कुठल्याच प्रकारची अतिशय शांत आणि आनंदी आणि तृप्त अवस्था आहे. आणि दुसरीकडे मात्र अशांत, अस्थिर आणि अतृप्त अवस्था आहे. केवढा भेद आहे. म्हणजे आसक्तीमुळे काय मिळते ते बघा आणि अनासक्तीमुळे काय मिळते ते बघा. या अनासक्त भावामुळे जी धारणा झाली त्या महापुरुषाची, त्या धारणेतून त्याचं जर अनुसंधान कुठे असेल, कारण हे धारणेचा संबंध, हे अनासक्त भावाचा जो संबंध कशाशी आहे, तर तो जो महापुरुष आहे ना तो आत्मस्थितीमध्ये बसलेला आहे. हे लक्षात घ्या. त्याचं स्थान कुठे आहे, त्याचं स्वतःचं त्या जीवात त्याच्यामध्ये असलेला जो एक जीवभाव होता तो जीवभाव पूर्णपणे आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे. आणि इथे जो दुसरा जो आहे आसक्त, त्याचा जीवभाव सगळ्या जगामध्ये भरकटतो आहे. सगळीकडे पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण चालू आहे की कुठं आपल्याला काय सुखाच्या वस्तू मिळतात, काय संग्रह मिळतो का, काही ऐश्वर्य मिळतं का, काही आपली प्रशंसा वगैरे लौकिकता काही मिळते का, हे याचं सारखं संशोधन चालू आहेच. सगळीकडे भ्रमण चालू आहे. आणि हा आपल्या ठिकाणी जिथे बसला आहे तिथे आनंदी आहे. केवढा फरक आहे. ह्या दोन्हीच्या धारणेत फरक आहे. आणि ह्या धारणेत फरक असताना हा जीव जो आहे हा स्वतः शून्यवत झाला आणि तो आत्मस्थितीत गेला. आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेस
त्याचा कुठल्याही प्रकृतीचा आसक्तीचा संबंध राहत नाही, तेव्हा जी ती आत्मस्थिती आहे ना, ती आत्मस्थिती कशी असते, हा त्याचा चौथ्या चरणाचा विषय आहे. ही आत्मस्थिती कशी आहे? एक आत्मस्थिती जीवभावासहित आहे, ती सगळं ब्रह्मांडात भरकटत असते. दुसरी आत्मस्थिती जीवशून्य अवस्थेत आहे. जीवशून्य अवस्था ज्यावेळेस असते तेव्हा ती आत्मस्थिती कशी असते? तो ऊर्जेने भरलेली असते, ऊर्जा असते त्यात. म्हणजे तिथे पूर्णपणे सच्चिदानंद तत्व आहे, पण तिथे त्रिगुणाचा स्पर्श नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा त्रिगुणाचा स्पर्श आहे तेव्हा गुणक्रीडा चालू आहे आणि विषमता आहे. सत्वगुण जो आहे तो कधीच रजोगुणासारखा वागत नाही, रजोगुण जो आहे तो कधीच तमोगुणासारखा वागत नाही. त्रिगुणात्मक क्रीडेमध्ये काय जर असेल तर विषमता आहे, हे लक्षात घ्या. वैशिष्ट्य काय? तर कोणी म्हणेल बा प्रकृतीमध्ये काय वैशिष्ट्य आहे? तर प्रकृतीचं वैशिष्ट्यच असं आहे की त्रिगुणात्मक प्रकृती ही विषम आहे, पूर्णपणे विषम. तिन्ही गुण परस्पराशी काही त्याचा संबंध नाही. किती समन्वय साधायचा प्रयत्न करा, सत्वगुण कधीच रजोगुणासारखा वागत नाही, रजोगुण कधीच तमोगुणासारखा वागत नाही. तिघांचं परस्परांच्या अगदी विरुद्ध आचरण आहे आणि तरी परस्परांमध्ये त्यांचं एकमेकांमध्ये क्रीडा होणं चालू आहे. सत्वगुण जो आहे तो रजोगुणात आला की तो दिसायला सत्व असतो, परंतु तो क्रिया करत असतो. रजोगुण जो आहे जरी क्रिया करत असला तरी त्याच्यामध्ये प्रमाद करण्याची प्रवृत्ती असते. त्याच्यामध्ये असं वाटतं की त्याच्यामध्ये जरी तो प्रत्यक्ष क्रिया करत असला तरी आळस असा ठासून भरलेला असतो. परस्पर विरुद्ध गोष्टी एकमेकांमध्ये मिश्र होत ज्यावेळेस ती क्रीडा करत असतात तेव्हा प्रकृतीमध्ये आसक्तीचा जो प्रभाव आहे तो त्या जीवावर होत असतो. पण जो आत्मभावात आहे त्याला या क्रीडेचं काहीच घेणं देणं नाही. मग त्याची काय स्थिती आहे? त्याची स्थिती ही सच्चिदानंद स्थिती आहे. आता सच्चिदानंद म्हणजे काय आहे? मोठा विषय मोठा आहे बा, पण थोडक्यात सांगतो. सच्चिदानंद म्हणजे जे सत्तत्व आहे तेच चित्तत्व आहे, जे चित्तत्व आहे तेच आनंद तत्व आहे. त्याच्यामध्ये एवढं विलक्षण साम्य आहे की कुठली बाजू तुम्ही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट दिसेल. ज्याची सत्ता आहे की नाही त्याचंच चैतन्य आहे. जिथे संपूर्ण सत्ता ज्याची आहे, सर्व व्याप्त तत्व ज्याचं आहे तेच ज्ञानस्वरूप आहे. तेच ज्ञानाच्या अधिष्ठानावर होणारी त्याची क्रिया आहे, त्याला चैतन्य असं म्हटलेलं आहे. आणि जे चैतन्य आहे ना त्या चैतन्यामध्ये आनंद असा पूर्ण भरून आहे. चैतन्यच आनंद आहे, चैतन्यापेक्षा वेगळा काही आनंद आहे असं नव्हे. केवढा फरक आहे त्रिगुणामध्ये आणि सच्चिदानंद. त्रिगुण जे आहेत ते परस्पर विरुद्ध आहेत, तर सच्चिदानंद परस्परासारखेच आहेत, काहीच नाही. सत्तत्व काढा तेच चित्तत्व दिसेल, चित्तत्व काढा तेच आनंद तत्व. अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर एक प्रकरण लिहिलेलं आहे, सच्चिदानंद विस्तारण लिहिलेलं आहे त्यात, सच्चिदानंद काय आहे. तेव्हा हा जो आत्मस्थितीत गेला ना, तो हा आत्मस्थितीत कसा गेला? तो सच्चिदानंद होऊन गेला. तो स्वतः जेव्हा अनासक्त झाला तेव्हा तो सच्चिदानंद झाला. त्याच्यामध्ये साम्य स्थिती आली, त्याच्यामध्ये समता आली. इथे विषमता आहे, इथे समता आहे. भेद बघा. प्रकृतीत जेव्हा आसक्त आहे तेव्हा तो विषम स्थितीमध्ये गेलेला आहे, आणि प्रकृतीपासून अनासक्त झाला तर तो साम्य स्थितीमध्ये गेला. त्यामध्ये समता निर्माण झाली, कारण तो सच्चिदानंद झाला. त्याचं कारण आपल्याला कळायला पाहिजे. तो सच्चिदानंद तत्व झाल्यामुळे त्याच्यामध्ये साम्य तत्व म्हणजे समता ओतप्रोत झाली, आणि समता प्राप्त होणं म्हणजेच परमेश्वर प्राप्त होणं. चौथ्या चरणामध्ये दिलेलं आहे की अशा पुरुषाला परमात्मा प्राप्त होतो, किंवा तो परमात्म्याला प्राप्त होतो. परमात्मा म्हणजे काय? परमात्मा हा जो शब्द आहे, परम शब्द आणि आत्मा तत्व म्हणजे परम आणि आत्मा. परम शब्द म्हणजे पलीकडे, पर हा शब्द पलीकडचा. कशाच्या पलीकडे? प्रकृतीच्या पलीकडे. जो प्रकृतीच्या आसक्तीच्या पलीकडे जातो त्याला परशब्द. परा प्रकृती, परतत्व शब्द बघा कसे आहेत. पर म्हणजे पलीकडे, अपर म्हणजे अलीकडे, परोक्ष अपरोक्ष. परोक्ष बुद्धी पलीकडची, अप्रत्यक्ष आहेत. अपरोक्ष अलीकडे, प्रत्यक्ष दिसणारे. तेव्हा पर आणि परम एकाच अर्थाचे शब्द आहेत. आत्मा, तो आत्मा तत्व म्हणजे आत्मभावामध्येच तो गेलेला आहे. पण कसा आत्मभावामध्ये गेला आहे? तो परमस्थितीत गेला आहे. आपल्याच आत्मतत्वामध्ये जीवभाव जेव्हा शून्य होतो तेव्हा त्या आपल्याच आत्मस्थितीमध्ये परम आत्म्याची स्थिती होते. तीच सच्चिदानंद तत्वाची स्थिती होते. जो सच्चिदानंद तत्व आहे तोच परमात्मा तत्व आहे, आणि जो अनासक्त झाला तोच परमात्मा तत्वामध्ये एकरूप झाला. म्हणून अनासक्ती स्थिती आणि परमात्मा तत्वाच्या प्राप्तीची स्थिती याच्यात भेदच नाही आहे.
किंबहुना जो परमात्म स्थितीमध्ये गेला तो आपोआपच अनासक्त झाला, त्याला वेगळा होण्याची गरज नाही. कोणी ठरवून अनासक्त होऊ शकत नाही. कोणी म्हणेल की मला आता अनासक्त व्हायचं आहे, तर अनासक्त ह्या होण्याच्या क्रियेमध्ये तो आसक्त होईल. गंमत मोठी आहे की ज्यावेळेस तो सहजतेने निरंकारी स्थितीमध्ये आत्मभावामध्ये जेव्हा तो जातो त्यावेळेस त्याचं प्रकृती संबंध सगळे पूर्ण तुटल्यामुळे तो आपोआपच परमात्म्यामध्ये विलीन होतो, तो परमात्म स्वरूपच होतो. म्हणून ह्या 19व्या श्लोकाचं जे महत्त्व आहे ना, की जो निरंतरपणे तू असं अनासक्त राहा आणि आपल्या कर्तव्यात राहा, म्हणजे आपसुकच तुला परमात्म तत्त्व प्राप्त होईल. आणि असं हे परमात्म तत्त्व प्राप्त होणं हेच मनुष्याच्या जीवनाचं हे अंतिम गंतव्य आणि अंतिम प्राप्तव्य आहे. आणि ते तुला प्राप्त हो. भगवंत बघा म्हणजे युद्धाच्या निमित्ताने त्याच्या कल्याणाचा मार्ग सांगतायत. युद्धाला ह्याला मार, त्याला मार, त्याला मार हे सांगत नाहीत. ते तो मारणारच आहे. एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर ते मारामारी होणारच आहे. त्याच्याबद्दल त्यांना काही शंका नाही आहे. त्यांना जे मुख्य त्यांचा जो काही भूमिका आहे भगवंताची अर्जुनाला सांगताना की तुझं कल्याण कशात होईल, कारण भगवद्गीतेचा मुख्य विषय काय माहिती का, कल्याणाचा विषय. नेहमी श्रेयस शब्द वापरला आहे की माझं श्रेयस काय, माझं श्रेय कशामध्ये आहे ते मला सांग, मी ह्या युद्धात कसा जिंकेल ते मला सांग, असं प्रश्न विचारलेला नाही आहे आणि असं उत्तरही दिलेलं नाही आहे. कारण विजय तर होणारच, ज्या ठिकाणी भगवंत आहे तिथे तर श्री विजय तर होणारच आहे, त्याच्याबद्दल कुठेही शंका नाही आहे. मुख्य प्रश्न कुठे आहे तर प्रश्न त्याच्या कल्याणाचा प्रश्न. तेव्हा असं हे कल्याण तुला ह्या अनासक्त भावाने प्राप्त होईल. तर ह्याचा पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.